आज मला बघायचंच आहे जास्त लकी कोण येते. मी खातो हरप्रीत. लस्सी किती आवडत असली तरी आमरसाला कोणी नाहीच म्हणू शकत. काय रे, हे काय आहे? हे आमरस लस्सी तुझ्यासाठी. आणि यातलं तुझं कोणतं आहे? दोन्ही पण तुझ्यासाठी आहे. दोन्ही? हो. तरी आज मला वाटतच होतं की मी आमरस खावंसं वाटत होतं. वाटणारच. या वर्षी आपण आंबे खाल्लेच नाहीये आणि आमरसाला कोण नाही म्हणणार. हा घे आमरस, तुझा फेवरेट. केदार, एवढा माझा विचार नको करत जाऊस रे. तुझ्या तिचा विचार कर ना. मला सांग, तू तुझ्या मनातल्या भावना तिला सांगितल्या आहेस ना की नाही? नसशील सांगितलं तर आत्ता सांग. लगेच लगेच फोन कर तिला. मी बाहेर जाऊ का? हवं तर तिचाच मेसेज आहे. बघ बघ बघ, तिचाच आहे. अगं नाही ग, कंपनीचा मेसेज आहे. ते पॅकेज बद्दल सांगते. ते सोड ना, तू घे ना आमरस, घे ना. आमरस आमरस. हे लस्सी पिणारी लोक खूप डेंजर असतात. गोड गोड बोलतात, गोड गोड वागतात. ते ना इम्प्रेस करायला बघतात. खूप डेंजर असतात हे लोक. मला आवडते पण लस्सी. मग मी पण. तू नाही, तू एक्सेप्शनल आहेस. मी इतरांबद्दल बोलतोय. तू नाही, तू तू आमरस घे ना. आमरस आमरस तू खा, मी लस्सी घेते. मी आज लस्सी घेते. बॉस, तब्येत बरी आहे ना? आमरस पुढे असताना लस्सी कोण घेता? खरं सांगू का, आवडतो मला आमरस. हा ना, आमरस. पण लस्सी माझं प्रेम आहे. प्रेम. फक्त लस्सी, पराठे वगैरे नाही? आवडतो ना पराठा, बटर पराठा. ते त्यांच्याकडे काय असतं, मक्के दी रोटी सरसो का साग. काय जेवण असतं रे त्या माणसांचं. मुळात नाही, पंजाबी माणसंच खूप छान असतात. त्यांचं कल्चरच इतकं छान आहे ना. अशी हसतमुख आणि आनंदाने जगणारी, प्रेम करणारी. छान असतात रे ती माणसं खूप. घे लस्सी घे. नंतर तुला कळ, वेळीच आमरस घेतला असता तर चांगलं झालं असतं. काय म्हणालास का तू? मिशी पूस. अरे मी खातो आमरस, मला आवडतो. अरे पण याला काय झालं?